पालघर लोकसभा जागेवर आज बहुजन विकास आघाडीने मोठे शक्ती प्रदर्शन करून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा अर्ज दाखल केला आहे। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकोर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, महापौर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी हा अर्ज आम्ही पहिल्या दिवशी राजेश पाटील यांनी मुहूर्त बघून पहिलाच अर्ज भरलेला। आज सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर दुसरा फॉर्म असावा, काही मिस्टेक एखाद्या फॉर्म मध्ये असली तर त्या दृष्टीने सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो। आज फॉर्म भरत आहोत। बाकी विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीचं आव्हान कसं असणार आहे आपल्यासमोर? आमच्यासमोर कुणाचं आव्हान नाही, ते दोघं आपापसात लढतात, आम्ही एक नंबरला आहोत। वाढवण बंदर संदर्भात भूमिका काय? वाढवण बंदर संदर्भात वाढवण बंदर समोर विरोधामध्ये ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली, जेएनपीटीचे एमडी सेठी म्हणून आलेले, त्यावेळी विरोध कर सगळे खासदार, विधान परिषदचे आमदार, विधानसभेचे आमदार असताना त्यावेळी एकमेव पक्ष होता वाढवण बंदराकरता, आणि हे 2-3 महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शन लागली नव्हती, त्यावेळी विरोध करणारा आमचा पक्ष होता। आपण एकूणच बघितलं तर खासदार गावित यांचं तिकीट कापल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळते। राजेश पाटील कारणीभूत आहे, राजेश पाटील कारणीभूत आहे। कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात, राजेश पाटीलच्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं। बाकी कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे, त्याच्यावर मी बोलत नाही। थँक्यू।